श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला दररोज हा एक अध्याय, गुरुचरित्रातला एक अध्याय आपल्याला रोज पठण करायचा आहे. या अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या नशिबामध्ये जे नसेल ते सुद्धा स्वामी माऊली आपल्याला देणार आहेत. कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होणार आहे. अशक्य जी काय गोष्ट असेल ती गोष्ट शक्य होणार आहे. हा जो अध्याय आहे तो अध्याय तुम्ही कधीही पठण करू शकता. सकाळी पठण करू शकता, संध्याकाळी पठण करू शकता, दुपारी पठण करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता. फक्त दररोज हा अध्याय 29 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला पठण करायचा आहे. त्याच्यासाठी नियम असे काहीही नाहीत. तुम्ही सकाळी अंघोळ करून पूजा करायची, देवाची पूजा करायची आणि तिथं तुम्ही पठण करू शकता. किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा करताना, संध्याकाळी तुम्ही स्वच्छ होऊन पूजा करताना तुम्ही तो अध्यायाचं पठण करू शकता. तो अध्याय कोणता आहे तर तो अध्याय आहे 9वा अध्याय. एक तर तुम्ही याच्यामध्ये 19 दिवसांची सेवा करू शकता, किंवा 11 दिवसाची सेवा करू शकता, किंवा 5 दिवसाची सेवा करू शकता, किंवा 3 दिवसाची सेवा करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही जेवढ्या दिवसांची सेवा कराल तेवढी तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य फळ मिळणार आहे. बघा, जर तुम्हाला गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणं शक्य नसेल, किंवा इतर गुरुचरित्रामधील कोणतेही अध्याय तुम्हाला पठण करणं शक्य नसेल, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक पर्याय आहे. इलाज नाही मुख्य, मात्र त्याला ऑप्शन आहे, पर्याय आहे. काय पर्याय आहे तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचा एक श्लोकी अध्याय आहे, तो तुम्हाला नित्यनेमाने म्हणावा लागणार आहे. तो अध्याय किंवा काय आहे तर बघा, म्हणजे तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण तुम्हाला करायचे आहे. एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे तर बघा, दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्त चे संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. हा एक श्लोकी गुरुचरित्र श्लोक तुम्हाला रोज म्हणायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.